10वा पाठ बघूया. लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे आणि भूगोलमध्ये, म्हणून हा अतिशय महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन बघा. मानव समूह हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लिंग, वय, साक्षरता इत्यादी मानव समूहाचे विविध पैलू आहे. स्त्री, पुरुष, बालक, तरुण, वयोवृद्ध, अशिक्षित, सुशिक्षित इत्यादी घटकाचा विचार लोकसंख्येच्या अभ्यासात करावा लागतो. या पाठात आपण यापैकी काहींचा विचार करूया. लोकसंख्या बघूया. विशिष्ट वेळी एखाद्या प्रदेशात असलेल्या लोकांची एकूण संख्या म्हणजे त्या प्रदेशाची लोकसंख्या होय. लोकसंख्येच्या अभ्यासाचे महत्त्व बघूया. लोकसंख्येच्या अभ्यासामुळे पुढील गोष्टी साध्य होतात. 1. या अभ्यासामुळे लोकसंख्येत काळानुसार झालेले बदल लक्षात येतात. 2. लोकांचे जन्मप्रमाण, मृत्यूप्रमाण, स्थलांतर इत्यादीविषयी माहिती मिळते. शेती, उद्योग इत्यादी व्यवसायाच्या नियोजनासाठी हा अभ्यास उपयुक्त आहे. या अभ्यासामुळे विविध प्रदेशातील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करता येते. लोकसंख्येची रचना बघूया. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना कशी आहे हे ठरवण्यासाठी तेथील लोकसंख्येची वयोगटानुसार रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता प्रमाण, जन्म मृत्यूदर, ग्रामीण नागरी शेकडा प्रमाण व व्यवसायानुसार विभागणी इत्यादी गोष्टीचा अभ्यास केला जातो. वयोगटानुसार रचना बघूया. लोकसंख्येची वयोगटानुसार केलेली विभागणी म्हणजे वयोगट रचना होय. या रचनेच्या अभ्यासाने ठराविक वयोगटातील लोकसंख्येची कल्पना येते. वयोगट रचनेसाठी लोकसंख्येचे स्थूलमानाने खालील विभाग पाडतात. 14 वर्षा खालील वयोगट. या वयोगटामध्ये मुख्यत्वे बालकांचा समावेश होतो. हा वयोगट अनुउत्पादक असल्यामुळे परावलंबी असतो. त्यांच्या पालनपोषणाचा व शिक्षणाचा भार पालकांना उचलावा लागतो. 15 वर्ष ते 59 वर्षाचा वयोगट. या वयोगटात तरुण व प्रौढ व्यक्तींचा समावेश होतो. हा वयोगट कार्यकारी तसेच उत्पादक असतो. या वयोगटातून प्रामुख्याने मनुष्यबळ पुरवठा होतो. 60 वर्ष ते त्यापेक्षा वरील वयोगट बघूया. या वयोगटामध्ये मुख्यत्वे वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश होतो. या वयोगटातील बहुतेक व्यक्ती अनुउत्पादक असतात, परंतु त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर गटांना होतो. बघा, आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे समजून घेणं. परंतु त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर गटांना होतो. लोकसंख्येच्या या गटानुसार विभाजन केल्यास एखाद्या प्रदेशातील किती लोक स्वावलंबी आहे व किती परावलंबी आहे हे समजते. याचा उपयोग आर्थिक नियोजनासाठी होतो. भारताच्या एकूण लोकसंख्येत सध्या वृद्ध व बालकांपेक्षा तरुणांचे व प्रौढांचे प्रमाण जास्त आहे. पुढील माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. समोर बघूया. लिंगानुसार रचना बघूया. लोकसंख्येमध्ये एकूण स्त्रिया व एकूण पुरुष किती आहे याचे ज्ञान लोकसंख्येचे लिंगानुसार वर्गीकरण केल्यास समजते. एकूण लोकसंख्येत असणारे स्त्री व पुरुषांचे प्रमाण लिंग गुणोत्तराच्या सहाय्याने दर्शवतात. इथून बघा, एकूण लोकसंख्येत असणारे स्त्री व पुरुषांचे प्रमाण लिंग गुणोत्तराच्या सहाय्याने दर्शवतात. लिंग गुणोत्तरात सर्वसाधारणपणे 1000 पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण सांगितले जाते. हे लक्षात राहू द्या. 1000 पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण सांगितले जाते. हे बघा, लिंग गुणोत्तर बरोबर प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या भागीला प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या गुणिला 1000. हे सूत्र लक्षात राहू द्या. भारतात 2001च्या जनगणनेनुसार दर 1000 पुरुषांमागे 933 स्त्रिया आहे. केरळ या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक म्हणजे 1058 आहे. बघा, हे 2001चा डेटा आहे. हे पुराण पुस्तक आहे म्हणून यामध्ये पण तेव्हाचा डेटा असेल, लक्षात घ्या. हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे 861 आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 1000 पुरुषांमागे 922 एवढे आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण, त्यांना मिळणारी वागणूक, भ्रूण हत्या, स्थलांतर इत्यादींवर हे प्रमाण अवलंबून असते. हे कारण लक्षात राहू द्या. आपल्याला भूगोलमध्ये असेच प्रश्न विचारले जाते. हे प्रमाण संतुलित असणे हे चांगले मानले जाते. दोन्हीपैकी कोणत्याही एका गटाचे प्रमाण खूप जास्त किंवा कमी असणे हे सामाजिकदृष्ट्या अहितकारक मानले जाते. जन्म मृत्यू प्रमाण दर बघूया. एखाद्या प्रदेशात दरवर्षी काही व्यक्ती मृत्यू पावतात, तसेच काही नवीन बालके जन्माला येतात. जन्म व मृत्यू झालेल्या लोकांचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण आपल्याला जन्म मृत्यूची माहिती देतात. बहुतेक वेळा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्येत भर पडत असते. भारतातील लोकसंख्येच्या अभ्यासानुसार जन्मदर जास्त असून मृत्यूदर कमी आहे असे दिसते. युद्ध, पूर, साथीचे रोग, दुष्काळ इत्यादी आपत्कालीन परिस्थितीत जन्मदर कमी होऊन मृत्यूदर वाढतो. हे लक्षात राहू द्या. आपल्याला असेच प्रश्न विचारले जाते भूगोलमध्ये.
अशावेळी लोकसंख्येत घट होते. मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढल्यास साधन संपत्तीवर ताण पडून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे लोकसंख्येची वाढ मर्यादित ठेवणे हे हितवह आहे. ग्रामीण व शहरी प्रमाणानुसार रचना बघूया. एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात व किती टक्के लोक शहरी भागात राहतात, यावरून शहरी व ग्रामीण भागातील लोकसंख्येचे वितरण लक्षात येते. भारतात शहरातील लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातून अनेक लोक रोजगार निर्मितीसाठी शहरी भागात येत असतात. व्यवसायानुसार रचना बघूया. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येपैकी किती टक्के लोक कोणकोणत्या प्रकारच्या व्यवसायात आहेत, त्याच्या अभ्यासावरून व्यावसायिक रचना समजते. प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये प्रदेशातील लोकसंख्येचा किती टक्के भाग कार्यरत आहे हे समजल्यावर तो प्रदेश विकसित आहे की विकसनशील आहे याची निश्चिती करता येते. शेती, मासेमारी इत्यादी प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असल्यास तो प्रदेश विकासाच्या मार्गावर आहे हे कळते. परंतु जर लोकसंख्येचा मोठा भाग द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायात कार्यरत असेल तर तो प्रदेश विकसित प्रदेश आहे म्हणून ओळखला जातो. अशा रीतीने व्यवसाय व प्रदेशाच्या विकासाचा सहसंबंध आहे. भारतातील लोकसंख्येच्या अभ्यासावरून अजूनही बहुतेक लोक प्राथमिक प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असल्याचे दिसते. लोकसंख्येची गुणवत्ता व त्यावर परिणाम करणारे घटक बघूया. प्रदेशातील लोक नुसते संख्येने अधिक असल्याने प्रदेशाचा विकास होत नाही. त्यासाठी लोकसंख्येच्या गुणवत्तेचा विचार करणे आवश्यक आहे. प्रदेशातील लोकसंख्येची प्रत किंवा प्रगतीची पातळी यावरून लोकसंख्येची गुणवत्ता ठरते. लोकसंख्येची गुणवत्ता साक्षरता, वयोगट, लिंग गुणोत्तर याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी या गोष्टीवर अवलंबून असते. या घटकाचा देशाच्या विकासावर पुढील परिणाम होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतिशील समाज निर्माण होतो व अनिष्ट समाजरूढी, परंपरा व अंधश्रद्धा नाहीशा होतात. देशात तांत्रिक शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेतलेला वर्ग जास्त असल्यास त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी जास्त होतो. लोकसंख्येतील कार्यकारी गट जास्त प्रमाणात असल्यास त्याचाही सकारात्मक परिणाम होतो. बालक व वृद्ध गटाचे पालनपोषण तर केलेच जाते, परंतु विविध व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध असते. साक्षरता बघूया. साक्षरता म्हणजे व्यक्तीस लिहिता आणि वाचता येणे होय. बघा इथे दिला आहे, साक्षरता म्हणजे व्यक्तीस लिहिता आणि वाचता येणे होय. साक्षरता हा घटक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा निर्देशांक समजला जाते. साक्षरतेचे प्रमाण आणि शैक्षणिक पातळी जास्त असल्यास ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत ठरतो. याशिवाय पुरेसा संतुलित आहार, आरोग्याच्या योग्य सवयी इत्यादी बाबींमुळे लोक सुदृढ राहून त्यांची कार्यक्षमता वाढते. लिंग गुणोत्तर संतुलित असल्यास सामाजिक ताणतणाव कमी होते. बघा हे लक्षात राहू द्या, लिंग गुणोत्तर संतुलित असल्यास सामाजिक ताणतणाव कमी होतात. वरील घटक देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे निर्देशांक समजले जाते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण काही प्रश्न बघूया. ह्या रिकामी जागा बघा. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर 1000 पुरुषाच्या मागे स्त्रियांचे प्रमाण रिकामी जागा आहे. आपण किती बघितलं होतं? 922. वयोमानानुसार लोकसंख्येचे रिकामी जागा गट पाडले जातात. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. व्याख्या, लोकसंख्या, साक्षरताबद्दल लक्षात राहू द्या आणि लोकसंख्याबद्दलही. हे प्रश्न महत्त्वाचे नाही आपल्याला. हा प्रश्न बघा. लोकसंख्येच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक लिहा. हे महत्त्वाचं आहे. लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व, मृत्यूदर वाढण्याची कारणे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हे तीनही प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.